शिव्या देण्यासाठी याद आहे का बाबूला सांगते माझ्या माय बहीण म्हणते का बेन नालाय का हे वडाने तुझ्या लग्नाने आपापले काम धंदे सोडून आणि 3 पत्रिकाने बातू करेल सर्वांना पत्रिका दिल्या दाखवा मला त्या माहितीसाठी घरी द्यावं लागते समज त्या आनंदाला घरी माहिती कोण आहे हा म्हणणेवाला तुझ्या आत्याचा मुलगा होय हा शिल्लेवाड्यावाला हा साध्याने डोळा पाडायचा म्हणून त्या मुलगाचा चला पोळ्यामध्ये बैलाने शिंगार दे आणि तो बैल आवडे नाही तसा मी नवरदेव झालो की नाही मला हुरहुरीत नाही मागे तुझ्या हनुमाने शिडी चढले समजा हनुमंताचं मंदिर आपण गावात येऊन गेलो तुम्ही एक काम करा कोणता मी या वराड्याला घेऊन या मारुतीच्या देवळात थांबतो आणि तुम्ही नवरीच्या मंडपात आणि नवरीच्या बापाला म्हणा आई बाई लवकर नवरीला तयार कर म्हणा खाऊन म्हणा नवरच्या पावरला म्हणतो मी त्याचे डोळे खातो तिथे ठीक आहे ही बॅग पाय नाही माझ्या कोण नको तू हे बॅग घालून ठेव मी आत्ता जातो इवाच्या घरी आणि पटकन इवायला घेऊन येतो ठीक आहे मी जाऊ का रे चाललो मी राजू हे वडाई वगैरे घेऊन माझ्या खालूनचा जन्मासाला घालली एकूण मानावं लागेल कोणाने जसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची पदवी मिळाली आहे तसा बाबासाहेब आंबेडकर लागले वा 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 राजू काम तुला बाबासाहेबची पदवी मिळाली का बेटा तसा नाही म्हणलो का चांगला पद्धतशीर आहे ना पद्धतशीर आहे मी आत्ता जातो ना पटकन येतो अरे चाललो रे बाबू राजू आनंदचा हिरोच आहे हा आता सांगा माझ्या बाबा राष्ट्रपिता महात्मा गांधी यात्रा करायला चालल्यात आहे बरोबर आहे ए राजू हे काय पद्धत आहे का राहण्याची वारी शेगल्या बॅग ठेवतो माग तसा ठेव मी आता येतो अजी हो इवाई नमस्कार आली का येऊनच गेली बाबा मग हो मला ऐकायला आला तर म्हटलं चला मला लागेल ऐकू हो माझ्या तर गदर झाला हो उरकून टाकायचं आणि मग नंतर म्हणून तर सुरुवात करायची बरोबर आहे तर एक काम करू ना नवरदेवाला सीधा मारुतीचा ना येऊ का मंडपात मारुतीचे देव घडे त्याच्याकडून मारुती मिळाला धन्यवाद मुलीला घेऊन या हो कारभार गीताची आई मुलीला नवरी करून लवकर तो वगैरे मागवतात ठीक आहे मेहरबान देवरावजी भोळसाहेब यांचे भोळसाहेब मौदा आले त्यांच्याकडून 51 रुपयाचे सप्लिमेंटल पार्टी धन्यवाद दिले घ्याला अंतरपाठ घ्या नंतर तुमच्याकडे नाही का माणसं राजू ये रे त्याच्या लग्न लावायले कसं करूजी म्हणते कसं येऊ जीवन चल ये लेफ्ट राईट गाण्यावर चढून राहिलो ना आता लग्न जातो बरा येतात घेतल्या सर्वांना सदा मिळाल्या का कुर्या सदा मंगल बापा जवाई कोण पडून आलीची आता ही बाई का सांगू साधा म्हटल्यावर तुम्ही नाही तुम्हाला नाही समजलं मला नाही समजला आता सांगा मला सून आपल्या घरी न्यायचं लक्ष्मी घरी न्यायची तर आता हा आमचा रामदास स्वामीची कशी आठवण नाही रामदास स्वामी बोवल्या उठून पळाला
का माहित काय समजलं काय नाही? आमदार स्वामीची आठवण झाली तर नाही? विचार घेऊन पहा. काय मी विचारतो बाजूला वा. बापू राजू तू काऊन पळून आलास रे? बेकार चांगलं बोललं बे माझ्या मारी. शुभमंगल सावधान. मामाजी आई मामाजी आई मामाजी. बोला साहेब. नाही नवर का आठवण भुली म्हणल्या. कशी? काही आता निसटला म्हणल्या. कसं? पहिल्या पाहून खाऊन आधी येते 25,000 ठेवायला 25,000. हा. ओय बाई साहेब, जाय साहेब, मी तुम्हाला म्हटलं होतं की माझी एकुलती एक मुलगी आहे, माझी हलाखीची परिस्थिती आहे. मी आपली 1 एकर शेती विकण्याला करेन. का म्हणले? मी आपली शेती विकायला करेन असं तुम्हाला म्हटलं. अहो शेती विकायला करेन हो, पण माझी शेती विकलीच नाही. मी करू काय? मी तुम्हाला 35,000 रुपयांना देऊ शकणार नाही साहेब. मी तुमच्या पाय लागतो. माझ्या पोरीच्या मनावर काय येईल काय जाईल. आपलं घर काढतो, आपला वापर काढतो, आपल्या माईला काढतो, आपल्या चुलतीला काढतो, आपल्या पोरीला काढतो. बापरे बाप. माझी सून आणि तिला घाण ठेवायची का बे? हो साली माई बायको आहे ना. तुम्ही बाबू आहात नाही? थांबा. ओ हिवाळी तिथे थांबा. ओ हिवाळी गावाला चाल. थांब मी आहे ती पोरगी पाहून ठेवलं. चाल गावाला चाल. हा पोरगी पाहून ठेवलास? हो. बे लमच्या नालायका. हा पुन्हा पोरगी गावी पाहून ठेवलास का गावामध्ये? हा. मग गावामध्ये पोरगी पाहलास त्यावेळेस मला तरी सांगितलं असतास का बाबूजी कोण्या गावात जायचं नाही. गावामध्ये मुलगी आहे हिची मुलगी मागायची. मला माहित होता तू काय का म्हणून. मुलगी कशी आहे? एकदम नंबर 1 मुलगी. तुही माझे पोराने पोरगी पाहत इमानदारी ना. काही एक नंबर आहे का नवर देव. माझ्या घरामध्ये सोबले पाहिजे. आहे का नवर देव. हो. त्यान पार्टी बिहार पोराडी बिहार 10 वेळा यायला भात करायचं नाही. हो. घरी चाल पोरगी पाहून ठेवलं. माझ्या घराला शोभली पाहिजे. 1 नंबर. फक्त हा मुलगी होय कोणाची? शाली काकाची. शाली काकाची. तो सगळा माझा भाऊ. त्या माझ्या भावाची पोरगी याने कोणत्या लक्षात नालाय केली? त्याच्या माहीत होते तुला मामाची मुलगी मागून देतो. चल. साहेब 2 गोष्टी माझ्या गरीबाच्या ऐकून घ्या. 2 शब्द? हो 2 गोष्टी ऐकता का? तुमचे 2 शब्द ऐकत? हो हो हो. कसं रे? साहेब सांगा. चला सोळा त्या गोष्टी. मी तुम्हाला काय म्हणतो आहो. ये मेरा दर्द तुम ना समझ सके, मेरा दर्द तुम ना समझ सके, इस बात का तो मलाल है, मेरा दर्द तुम ना समझ सके, इस बात का तो मलाल है. तुमचा मुलगा काय कोदो शाळा शिकला का? बाबू आहे. बाबू आहे. काय शिकला हा? काय शिकला? हे शिकले सवरले बिघडले कसे, मजला सुचेना काही हो. हे शिकले सवरले बिघडले कसे, मजला सुचेना काही हो. हे शिकले मजला
ऐशा या हुंड्याच्या पायी हो कित्येक मुली झाल्या बेघर ऐशा या हुंड्याच्या पायी हो सारख्या सुशिक्षित मनुष्यानं हे अशी थर्ड क्लास विचारसरणी ठेवली तर या समाजाचं काय होईल एका गरीब बापाला आपल्या पुरुषा लग्न कसं करावं माझ्या पित्याले माझ्या डॅडीले माझ्या फादरले माझ्या बापाले काय किती बापांचे एकच काव्य माझ्या पित्याले माझ्या फादरले माझ्या डॅडीले माझ्या बापाला काव्य काय आज या गंधमामध्ये आमची देवीच केला आम्हाला हे मामुली समजत बापरे आम्हाला कमी जमतात मामुली समजत का ओय आम्हाला मामुली समजता का काय मामुली समजता कसं आणि आम्हाला देवीचे नामचे जोडले ना देवीचे म्हणजे तुम्ही अरे चपल मारता जोडल मारता हाताळ मारता समजलं पण इथे रे का तू आपण एक काम करशील का अरे काय नाही तू एक काम करशील सांगतो करतो अरे हे मारते चपला जोडायला अरे नाही मारा चपला नाही मारा जोडायला नाही मारा हाताला नाही मारा धोताना पण वेळ पडली त्याने सर्वांना मारतो मोठा नाही तू एक काम कर थोडासा सरकवून आणि टाकमध्ये तुमची इज्जत ज्या माणसाची इज्जत नाही त्याची बेइज्जती होते का तुम्हाला तर कमी पडलं समजा का मोठे दानानं मोठे पैशानं मोठे हाडकानं मोठे नोटानं मोठे तुम्हाला म्हणतो बाबू झालं म्हणता बाबू कायचा भारीच्या बाबू झाले तुम्ही कायच्या भावनेचे बाबू झाले हे शिक्षण करूनही का करता हे शिक्षण शिकूनही का करता असे शिक्षण कोण्या कामाचे शिक्षण कोण्या कामाचे हे शिक्षण कोणी का करता असं शिक्षण कोण्या कामाचे ओ तो आवानी माणूस असतो बरा तो आवानी माणूस असतो बरा वाटेला मला नव नाही हो तो आवानी माणूस असतो बरा वाटेला मला नव सोबरले बिघडले कसे मजला सुचेना काही हो हे शिकले सोबरले बिघडले कसे अरे बाबा काय झालं गेलं असं अरे अरे काम तिकडे काही हे नाही तुम्हाला पाणी येण्यात एखादा पाणी कुठला एक थेंब पाणी भेटणार तुम्हाला
का